गुड मॉर्निंग मित्रांनो. आलो आहे आपण सकाळ सकाळ रानात. साधारणतः 9:15 वाजलेत आणि आपण आलो आता इनामात यायचं कारण हे बघा, हे मागच्या वेळेस बंधुराजांनी इथनं पाईपलाईन अशी करून त्या बाजूला नेलेली आहे. तेव्हा दिसते का? ते बघा हां, इकडं दारं काढलं आहे. तर तिकडं दारं काढलं आहे. तर त्यांनी हा कार्यक्रम केला, परत काय जोडला नाही. 15 दिवस झालं सांगून आपण हे जोडून घे, काय जोडायचं लक्षण नाही. मग आता आज 15 ऑगस्ट आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्टची आपल्याला सुट्टी होती, त्याच्यामुळे आपण घरी आलो होतो. आज उद्या परवा दिवस लाईट आहे, आपल्याला उद्या परत पुण्याला जायचं आहे. तर म्हटलं आज आणि रविवार 2 दिवस आपल्याला मिळतात, तर ऊस भिजून घ्यावी. पाठीमागं आबाळ आलं आहे, पंजाब डक सांगतोय मुसळधार पाऊस आहे. पण पाऊस काय मित्रांनो अजून काय पडा नाही. म्हटलं एकदा आज ह्या आठवड्यात ऊस भिजावले, परत पाऊस पडू न पडू 8 दिवस 10 दिवस काय टेन्शन नाही, कारण ह्याला तर साधारणतः 15 दिवस झाला आपण काय भिजावलेलं नाही आहे. म्हणून आपण भिजून घेऊ, त्यासाठी हे पटकन जोडून घेऊ. 10 वाजता 9:50ला लाईट येईल. लाईट आली की चालू करू. काय होतं, परत MCB वारंवार पडतोय, त्यासाठी तिथं पण थांबावं लागते. तर हे वरचं इनामातला आणि शेरखेळा आज हे दोन्ही तुकडे काढून घेऊ. जर वेळ मिळालाच तर याच्यावरती सोडू, खालच्या तुकड्यावरती. नाही तर उद्या तर काय जमणार नाही. रविवारी हे आणि पलीकडचा तो दिसतोय आपला तिकडं खोडवा, ते दोन्ही भिजवून टाकू. चला, जोडून झालं मित्रांनो. इथं एक सॉकेट टाकलं, थोडंसं लेवलमध्ये नसल्यामुळं थोडं निघत होतं, पण बघू काय होतंय. मोटर चालू तर करून बघू काय होतं. ते सोल्युशन व्यवस्थित निघलं नाही, त्यात पाणी येत होतं, ते पाणी तिकडं जात होतं. थोडंसं इथं बघा, इथं क्रॉस पण झालेलं दिसतंय. बघितली का लाईन इकडं क्रॉस झालेली. थोडंसं जरा गडबडच आहे इकडं, पण बघू मोटर तर चालू करून बघू काय होतंय काय नाही. नाही तर मग तिथं टोपण टाकून देऊ. थोडासा मला डाऊट आहे लिकेज राहण्याचा. ह्या इथं आहे ना, हे थोडंसं व्यवस्थित दिसत नाही लेवलमध्ये बसल्यासारखं. बघू काय होतंय काय नाही. चालू तर करू मोटर. पाणी बघू शकता एकदम कमी झालं. 1.5 महिना होऊन गेला जवळपास, पाऊसच नाही बघा. जसा पाऊस पाहिजे पावसाळ्याचा, अख्खा जुलै महिना असा गेला. ऑगस्टची 15 तारीख आज आली, टोटली वायाला. एवढंच मे महिन्यात पाऊस झाला, डोंगरांना पाणी फुटलं, त्याच्यामुळे चाललंय. नाहीतर यावर्षी अवघड झाली असती परिस्थिती. पलीकडचं तर पूर्ण बंद झालं बघा, पाणीच नाही तिकडं. पंजाबराव डक म्हणतोय मुसळधार पाऊस आहे 22 तारखेपर्यंत. काय माहीत कधी येतोय पाऊस. अच्छा, नांगरलेलं रोटर मारून ठेवलं वाटतं. चला बघू विहिरीची काय परिस्थिती. बाप रे बाप, 8च दिवसात बाजरी बघा मित्रांनो, तिने कणीसच टाकलं बाहेर. बापरे, कमरेच्या आसपास होती. आता माणूस उभं राहिलं तरी दिसणार नाही. आणि मी म्हटलं होतं ना, पोटऱ्यात आल्यासारखी दिसते. डायरेक्ट कणस स्टार्ट. अरे पाखरांनो, कणस तरी येऊ द्या, त्याच्या आधीच पाखरांची खायची गडबड. एकदम मस्त काळी झार बसलेली आहे बाजरी. 8 दिवसात अजून ऑलमोस्ट सगळी कणस बाहेर निघतील. ही अशी परिस्थिती आली की समजायचं आता कणीस बाहेर फेकणार. इथं कसं दिसतंय कणीस बाहेर जवळून बघा. ग्रीनरी कशी काय 2दा भिजून झाली पाऊस नसल्या कारणानं. म्हणलं पिवळी, सुरुवातीला तोंडाला जरा पिवळी दिसत होती, पण आता एकदम मस्त आहे. हो, सगळी कणसं आल्यावर कळेल काय परिस्थिती. चला, लाईट आली, मोटर चालू करू. MCBचा बॉक्स काढला मित्रांनो. काय झालं आहे, इथं काळं झालं आहे सगळं, आणि ते प्लॅस्टिकला काय व्हायचं, तिथून दूर निघायचा. हे जळले बघा. तर आत्ता आपण काय केलं, टेस्टर आणायला गेलो घरी परत, आणि तो PVC बॉक्सवरचा काढला आहे. पण आता ते बहुतेक वायर गरम होऊन बघा काळी झाली आहे पूर्ण. ती शक्यतो आपल्याला परत बदलावी लागेल. तर वायरमॅनला आपल्या इथल्या इलेक्ट्रिशियनला फोन केला तर ते गेला खंडाळला. तर बघू आपण आज किती चालतंय काय चालतंय. समजा आज जळलं किंवा काय झालं तर मग आज मोटर बंदच ठेवून ते कार्यक्रम करावा लागेल संध्याकाळी. बघू कसं होतं नियोजन. चालू तर झाली मोटर. जरी एकंदरीत पाहिलं काय होईल, थोडंसं गरम झाल्यानंतरच विषय येईल.
तास 2 तासाने ज्यावेळेस गरम होईल ना, हे गरम होऊनच ते काळं झालं आहे बघा. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळं बहुतेक तो MCB पण खराब होण्याची दाट शक्यता आहे. तिथं समजा स्पार्क झालाच तर तो MCB पण पूर्ण जाळणार, असं होईल. बघू काय होतं. आता पाणी तर चालू केलं आहे, तिकडं जाऊन बघू, कारण तिकडं परत निघू नाही. हे बघा विषय असा झाला, जो आपला बेंड होता त्याला वरनं आपण जे निप्पल टाईट केला होता तो निप्पलच निघाला. नशीब आपण ते रस्सीनं पाईप बांधून ठेवला होता, त्यामुळे पाईप थांबला, नाही तर सगळं गेलं असतं खाली. ते सगळं काढावं लागेल, सगळे इथं आता खोदावं लागेल, परत इकडून काढावं लागेल. बघू कसं होतंय नियोजन. आता निप्पलमधनं निघाला बघ, हे निप्पल पाहू शकता तुम्ही. निप्पल कसं आहे मित्रांनो, निसर्ग. आपण चाललोय मांढरदेवीला, काळूबाईला. एकदम मस्त चित्र आहे. ढगफळत आहेत. देवाला चाललो आपण मांढरदेवीला. पाहू शकता मित्रांनो, भयंकर धुकं आहे. समोरचं काहीच दिसत नाहीये बघा, समोरनं गाडी आलेली पण दिसत नाहीये. स्वर्ग आहे, स्वर्ग. फक्त सह्याद्रीच्या पर्वत रांगाच, हे कुठं दुसरीकडे मिळू शकत नाही तुम्हाला. थोडंसं कमी झालं. मांढरदेव आहे. आलो मित्रांनो आपण वांदळावरती. आज भयंकर गर्दी पाहू शकता तुम्ही. बाप रे बाप, वारं भयंकर सुटले, हवा लागती, थंडगार. पार्किंग फुल झालं एकदम. आपण आलो काळूबाईच्या दर्शनाला. आता चालू मंदिराकडे जाऊ. वाजले 3:30. बघू पुढचं नियोजन. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात तो हाच मित्रांनो. तेव्हा काळूबाईच्या नावानं चांगलं मांढरदेव देवस्थान दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती. पण हे बघा, एवढं जबरदस्त वातावरण आहे, एक नंबर. दिसलं का मांढरदेव देवस्थान मित्रांनो. दर्शन आपलं देवीचं, मंदिराचा कळस. आज शुक्रवारी श्रावणी, गर्दी भरपूर आहे. जय मांगीर बाबा देवस्थान. आणि इकडे वातावरण बघू शकता तुम्ही, पृथ्वीवरचा स्वर्ग. उतरतोय आपण आता खाली. गड, मांढरदेवीचा गड उतरतोय खाली. आणि वातावरण तुम्ही पाहू शकता, भन्नाट झालं एकदम. एक नंबर वातावरण झालंय. दर्शन पण छान झालं पटकन. 4:30 वाजले. आता निघू आपण.
कसा नागमोडी वळणाचा रस्ता आहे बघा. डोंगराच्या कुशीत वसलेली गावं, हे असं आपलं सगळं पास करत तिकडं जायचंय बघा. आपण आता जाणार वाई मार्गे. येताना आपण आलो तो भोर मार्गे, आता जाऊ वाई मार्गे. चला, जरा तर कणसाचा एक स्टॉल होता, म्हटलं कणस खाऊन निघू. 5 वाजले. आपण आलोय मित्रांनो वाईला. महागणपतीचं दर्शन झालं. आता काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहे. मंदिराचं बांधकाम एकदम छान झालंय बघा, पाहू शकता तुम्ही. एकदम छान बांधकाम झाले. नंदादीप वगैरे बघा किती मोठे आहेत. दक्षिण काशी, महाराष्ट्राची दक्षिण काशी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे गणपती मंदिर. पाणी जास्त वाढलं तर मंदिर पाण्यात जातं. पावसाचं प्रमाण कमी आहे. नदी एकदम कमी आहे, कमी पाणी चाललंय एकदम.